पण आता CCC ने जे आयुष मंत्रालय आहे, यांनी कट ऑफ डेट ही वाढवलेली आहे. BMS, BHMS, BMS कोर्स करता जे आयुष कोर्स आहेत, याकरता कट ऑफ डेट वाढलेली आहे आणि याची डेट अगोदर 1 डिसेंबर 2025 होती. म्हणजे हे कोर्स BMS, BHMS, BMS 1 डिसेंबर 2025 ला स्टॉप होणार होते. पूर्ण भारतातले आता ते 10 डिसेंबर 2025 पर्यंत असे कट ऑफ डेट वाढल्यामुळं त्याचे राउंड भविष्यात आता होणार आहेत आणि हे राउंड आता आपल्याला पाहू शकतात, की हे आयुष मंत्रालयाच्या अंतर असल्यामुळं त्याचा राउंड भविष्यात होणार आहे. तर आपला जो चौथा राउंड महाराष्ट्राचा झाला होता, याची जॉइनिंग डेट त्यांनी 30 नोव्हेंबर 2025 दिली होती आणि ही कट ऑफ डेट त्यांनी दिली होती NCISM म्हणजे आयुष मंत्रालयानं 1 डिसेंबरला दिलेली होती. ती आता वाढलेली आहे आणि ही चौथा राउंड आता आपल्याला पुढील राउंडचं पण शेड्यूल महाराष्ट्र CET डिक्लेअर केलेलं आहे. तर हे शेड्यूल आपण पाहू शकता. या कशा पद्धतीत आहे. महाराष्ट्राची कालच नोटीस नंबर 31 आलेली आहे आणि कॅप राउंड 4 नंतर 29/11/2025 ला जो शेड्यूल आलेला आहे, त्यामध्ये बघू शकता की आपण पुढील राउंड कसे होणार आहेत. त्याची तुम्हाला जॉइनिंग डेट पण त्यांनी 1/12/2025 पर्यंत जॉइनिंग एक्सटेंड केलेली आहे. जे 4th राउंडला विद्यार्थी लागलेत त्यांना आणि ज्यांना विदाऊट पेनल्टी BMS, BHMS कोर्स सोडायचा आहे, त्यांना 1/12/2025 पर्यंत आपण सोडू शकतात. तुम्हाला कसलीही पेनल्टी लागणार नाही, असं डिक्लेअर केलेलं आहे. तर ज्यांना हा कोर्स सोडून द्यायचा आहे, त्यांनी 1/12 पर्यंत सोडून देऊ शकतात. ज्यांना रिपीट करायचं आहे अशांनी आणि आता डिस्प्ले सीट मॅट्रिक्स येणार आहे 2/12/2025 नंतर येणार आहे आणि ऑनलाईन प्रिफरन्स चॉईस फिलिंग म्हणजे ते वॅकन्सी राउंड सुरू व्हायला लागलेत. तर कॅप राउंड 4 नंतर ते वॅकन्सी राउंड चॉईस फिलिंग ही 2/12/2025 ते 3/12/2025 असे 2 दिवस ठेवलेले आहे आणि तुमची कॅप राउंड 4 ची चॉईस फिलिंग ही 0 म्हणजे धरल्या जाणार आहे. ही चॉईस फिलिंगच तुमची ग्राह्य धरणार आहे. पुढचे 2 राउंड होणार आहेत त्यासाठी. ते वॅकन्सी 1 आणि 2. तर हा ते वॅकन्सी 1 डिक्लेअर ही चॉईस फिलिंग 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबरला केलेली. 4 डिसेंबरला डिक्लेअर होईल फर्स्ट ते वॅकन्सी आणि त्याला जॉइनिंगला आपल्याला जायचं आहे मिळालेल्या कॉलेजला 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर आणि तुमची जी चॉईस फिलिंग आहे 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर केलेली आणि ही 4 डिसेंबरला जे विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि राहिलेल्या विद्यार्थ्यांची वेटिंग विद्यार्थ्यांची यादी परत स्टे वॅकन्सी 2 म्हणजे तीच चॉईस फिलिंग कंटिन्यू होईल आणि 8 डिसेंबर 2025 ला परत एक यादी लागेल स्टे वॅकन्सी 2 आणि त्याला जॉईनिंग 9 डिसेंबर आणि 10 डिसेंबर असे 2 दिवस दिलेले आहेत आणि 10 डिसेंबर ही भारतातली कट ऑफ डेट आहे. असेच विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात. जे आज आजपर्यंत जॉइनिंग नाहीत किंवा 4th राउंडला कॅप राउंड 4 ला जे विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउड झाले, कॅन्डिडेट अलॉटेड ॲट सीट कॅप राउंड 4 आर नॉट एलिजिबल टू पार्टिसिपेट इन ऑनलाईन स्टे राउंड. म्हणजे जे विद्यार्थी 4थ्या राउंडला म्हणजे आता सध्या चालू आहे जॉइनिंग, त्या राउंडला त्यांना कॉलेज मिळाले, ते या पुढील राउंडला जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा चान्स गेलेला आहे. तसेच कॅप राउंड 3 or previous round remaining unchargeable for cap round 4 shall be considered as per cap round 4 and above rule will be applicable. म्हणजे अगोदर 4th राउंड किंवा त्याच्या अगोदरच्या राउंडला पण जॉइनिंग आहेत असे सर्व विद्यार्थी किंवा 4th राउंडला अलाउड झालेले विद्यार्थी ते पण ह्या वॅकन्सीला जाऊ शकणार नाहीत आणि हे रूल बघून घ्यायचे. ओरिजिनल डॉक्युमेंट, DD चेक वगैरे घेऊन जायचं आहे तुम्ही जॉइनिंगला.
तर याचे रूल बघून घ्यायचे आहे. टोटल आपले राउंड वॅकन्सी 2 होणार आहे आणि एकच चॉईस फिलिंग होणार आहे 2 डिसेंबर ते 3 डिसेंबर. अगोदरची चॉईस फिलिंग न राहणार आहे आणि सीट मॅट्रिक्स आल्यानंतर कळणार आहे, की अजून काही कॉलेज येतात का? आणि खूप मोठी संधी आलेली विद्यार्थ्याला. या संधीचं सोनं करा. जे नाही लागले त्यांचा खूप कट ऑफ लो येणार आहे या राउंडला आणि भरपूर लो 250 मार्कापर्यंत कट ऑफ महाराष्ट्राचा येऊ शकतो BAMSचा आणि BHMSचा सुद्धा न लागलेल्या विद्यार्थ्यांचा 160 आणि 150च्या दरम्यान कट ऑफ राहू शकतो. थँक यू.